यथोचित मान सन्मान होत आहे अक्षयजी आयरे यांच्या शुभ हस्ते. या सोपन दादा या 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 सोपन दादा या. चला दोन्ही बॅट्समन सुमित आणि विनोद चला लवकर मित्रांनो प्लीज फास्ट. लक्ष सोपन दादा आयरे यांचा सन्मान होतोय. अप्पा दादा आयरे यांचा यथोचित मान सन्मान उर्फ निलेश. या अप्पा दादा आयरे उर्फ निलेश तुकाराम दादा आयरे यांच्या तुकाराम आयरे यांच्या शुभ हस्ते होईल. या सर्वांनी शांत राहा. आपण कार्यक्रम यशस्वी घेतोय. तुम्ही आतापर्यंत चांगलं सहकार्य केलंय. पहिला चेंडू त्याच्यावरती फटकत आलाय. एक धाव पूर्ण होते. चौकार 4 धावा. सुरुवात चौकाराने केली. त्याच्यानंतर चांगला होता संदीप डॉट चेंडू आला. पहिला चेंडू चौकार आला त्यानंतर डॉट. सागर शिंदे आपण याचा आपला यथोचित सचिन जाधव यांचा यथोचित मान सन्मान होईल. सचिन जाधव नितीन मोरे या आपण नितीन मोरे डीटीपी ज्यांच्या माध्यमातून झाले असे आमचे सचिन आणि ओमकार. ओमकार ये मॅच चालू ठेवा. ओमकार या. गणेश आयरे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. चौकार. धावसंख्या वेगाने पुढे चालले. धावसंख्या अतिशय वेगाने. धावपळ किती होती 12 धावा धावपळकावरती. नितीन मोरे साहेब या नितीन मोरे गाव खांडस कार्याध्यक्ष सुनील उतेकर खजिनदार साहेब यांचा यथोचित मान सन्मान. या सुनील उतेकर साहेब. सुनील उतेकर खजिनदार पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन यांचा यथोचित मान सन्मान आणि संपूर्ण टीमच्या वतीने होते. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोविळे यांच्या वतीने सन्मानी आदरणीय सुनीलजी उतेकर यांचा यथोचित मान सन्मान होतोय. मायाचे उद्गार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन होत आहे सुनीलजी उतेकर यांचा यथोचित मान सन्मान. 14 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजी मार्ग ते प्रणय चोरगे. किशोर मोरे आपण यायचं आहे. निलेश धानावडे किशोर मोरे सोपान मोरे समीर महाब्दे आणि नितीन मोरे या सर्व मान्यवर. कृष्णदादा मोरे आपण यायचं आहे. किशोर मोरे सोपान मोरे समीर महाब्दी नितीन मोरे या समीर महाब्दी यांचा यथोचित मान सन्मान. पंधरा धावा धावफलकावरती. डॉट चेंडू 15 धावा धावफलकावरती. किशोर मोरे या सोपान दादा मोरे या आपण सर्वांनी आपला आणि कृष्णा दादा या लवकर प्लीज या या लवकर या. नितीन मोरे आपण यायचं आहे. कृष्णदादा मोरे किशोर मोरे सोपान मोरे आपण यायचं प्लीज. तिन्ही मान्यवर येऊन जा या लवकर या प्लीज.
नितीन मोरे कार्याध्यक्ष ढवळी विभाग क्रिकेट संघटन नितीन मोरे आपण याचा आपला यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचले. रमेश पांडुरंग आहे यांचा यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीने होत आहे. रमेश पांडुरंग आहिरे साहेब आपण यायचं आहे. नवनाथ बाबा आहिरे आपण व्यासपीठावरती यायचं आपला यथोचित मान सन्मान होत आहे. सचिन आहिरे आपण यायचं आहे. एक धाव बाईकची धावसंख्येचा विचार केला धाव जाऊन पोहोचलाय 18 वरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एकेरी धावीला सुद्धा महत्व दिलं जात आहे. दोन्ही बंधू सुमित आणि विनू चांगली बॅटिंग करतायत. चांगली भागीदारी चांगली पार्टनरशिप बीट केली. धावसंख्येचा विचार केला तर धावपळ जाऊन पोहोचलाय 19 वरती. मुकुंद आहे सॉरी मुकुंद आहे. मुकुंद आज चांगलं कामकाज त्याच्या माध्यमातून राहिलंय. फटका तर सजवलाय. चेंडू थांबत नाही. चेंडू निघून जातोय. सी मा रेषा पार येतो चौकार. तेवीस धावा धावपलकावरती जिंकण्यासाठी बनवायचे 24 धावा 12 बॉल मध्ये 24. चला चंद्रगड वॉरियर्स ढवळे आणि किशोर मोरे सोपान दादा मोरे आणि कृष्णा मोरे आपण तिघांनी या. चला तुमचा सन्मान ओळखून घेऊया तोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. हॅलो सचिन दादांचा सन्मान होईल. नवनाथ बाबा आपण या आपला यथोचित मान सन्मान. चला क्षेत्ररक्षण सजवा. दोन्ही बॅट्समन गेलेले आहेत. डबळे चला लवकर मैदानामध्ये क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 24 धावा बनवायचे आहेत आणि कॉमेंट्री कक्षामध्ये आपण आवाज ऐकणार आहात बाळा पवार सर यांचा. 12 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. फायनलचा सामना अंतिम सामना आपण पाहतो. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले यांच्या माध्यमातून असणारी स्पर्धा अगदी शेवटाकडे स्पर्धा निघाली ज्यासाठी केला होता अट्टास की शेवट पक्ष गोड व्हावा आणि त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. अगदी ढवळी विभाग क्रिकेट संघटनेच्या अंतर्गत असणारी स्पर्धा आणि फायनलचा सामना 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. संदीप कदम आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर पुणे चोरगे आपल्याला पाहायला मिळतात. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर ही आघाडीची जोडी 12 बॉल खेळायचे आणि 24 करायचे. चंद्रगड वॉरियर्सचा ढवळे संघाने 23 केल्या 24 धावांचं लक्ष ठेवले. एक चांगली टोटल उभी केली आहे ती म्हणजे मुकुंद मोरे आणि विनायक मोरे यांच्या माध्यमातून. 12 बॉल आणि 24 गोलंदाजी मार्कवरती सागर ज्याने मागील मॅच मध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता मोठी कृष्ण सेमीफायनलच्या मॅच मध्ये. तोच गोलंदाजी मार्कवरती आलाय सागर. 12 बॉल 24 ची आवश्यकता. कोण जिंकणार ही स्पर्धा कोण जिंकणार ही टुर्नामेंट. पहिलाच बॉल जर पाहिला तर ऑफ स्टिक्सच्या बराचसा बाहेर व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने सुरुवात केली. आता 23 करायच्यात. 12 बॉल 23. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. या पर्व तिसऱ्यामध्ये देखील शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले यांच्या माध्यमातून केले गेलेले हे आयोजन. एका दिवसामध्ये 16 संघ खेळविण्याचा विक्रम मात्र त्यांच्या नावावरती आहे. सलग 3ऱ्या वर्षी देखील ही स्पर्धा पाहायला मिळाली. हेलिकॉप्टर खेळला. क्षेत्ररक्षक तिकडे विनायक आहे. झेल टिपलाय. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची विकेट आली आहे आणि सेलिब्रेशन. चला लगेचच मॅचला सुरुवात होईल. सेलिब्रेशन नंतर करा. चंद्रगड वॉरियर ढवळे विनायक तिकडे होते त्यांनी झेल टिपला. संघाची धावसंख्या सिरवली 1 वरती महत्वाची विकेट. संदीप कदम बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय. संदीप आहिरे यांचा सन्मान केला जाईल.
संपूर्ण टीम समीर चोरगे दाखल बॅटिंगसाठी समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला, एक धाव तर घेतली जाईल, एका धावीवरती समाधान मानावं लागतंय. प्रणय चोरगेने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे, तर त्याला माहिती त्याने देखील एका मॅच मध्ये बॅटिंग केली होती. संघाची धावसंख्या जर पाहिली तर आता 2 वरती जाऊन पोहोचली, 22ची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत ते 10 बॉल मध्ये 22 या धावा बनवू शकतात. प्रणय चोरगेला बॅटिंग करावी लागेल या 10 बॉल वरती. 2 मोठे फटके खेळला तर मॅच मध्ये संपूर्णपणे कमबॅक होईल, परंतु गोलंदाज सागरला आता थोडासा अडथळा निर्माण झाला. 10 बॉल 22, 2 मोठे फटके खेळायचे. 10 बॉल आणि 22. बॅट खेळायचा प्रयत्न, चेंडू बॅटवरती बरोबर आलेला नाहीये, तिकडे स्टॉप होतोय. एक सिंगल. 9 बॉल आणि 21ची आवश्यकता. 9 बॉल 21. सकाळी 8:43 या स्पर्धेला सुरुवात झाली. आता जर पाहिलं तर 7:08 झाले तरी आपण ही स्पर्धा पाहतोय. खराब बॉल, त्याच्यावरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे होते परंतु त्यांच्या हातातून देखील चुकी केली. पुन्हा एकदा एक सिंगल. फुलटॉस बॉल होता, त्याचा पुरेपूर फायदा घेता आलेला नाहीये. संघाची धावसंख्या एकीने पुढे गेली आहे. एकेरी दुहेरी धावा आपल्याला पाहायला मिळतात या षटकामध्ये. अद्यापही मोठा फटका आलेला नाहीये. पुन्हा एकदा फटका खेळाय. शॉट मिडॉनला. क्षेत्ररक्षक विनायक स्वतः चेंडूवरती जाईल. एका दुहेरी धावेचा प्रयत्न करण्यात आलाय. दुहेरी धाव देखील पूर्ण केली आहे आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 2 धावांनी धावफलक पुढे गेल्यानंतर संघाची धावसंख्या 6. 18ची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत ते 7 बॉल आणि 18. 7 बॉल 18. पावसाची हजेरी, अंधार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 7 बॉल 18 मॅच बनवू शकते. प्रणयने जर ही मॅच जिंकून दिली तर नक्कीच त्याच्या नावावरती देखील विक्रम नोंदवला जाईल. फुलटॉस बॉल, त्याच्यावरती प्रहार केला परंतु चेंडू हवेत आहे. धाव मात्र मिळेल ती केवळ 1. जनार्दन अहिरे यांचा देखील सन्मान पूर्ण टीम करेल. जनार्दन अहिरे. 6 बॉल आणि 17ची आवश्यकता. सहा बॉल 17 धावा झाल्यात त्या पहिल्या ओव्हर नंतर. केवळ 7 धावांचं षटक सागरने हाताळलं. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांनी केली आहे. मागील मॅच मध्ये देखील केवळ 7 धावा आणि आता देखील 7 धावा त्यांनी खर्च केल्यात. आता गोलंदाजी मार्क वरती ओमकार त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला परंतु प्रणयकडे क्षमता आहे, अनुभव आहे प्रणयकडे. या धावा तो बनवू शकतो. 6 बॉल 17. याच मैदानामध्ये त्यांनी बॅटिंग चांगली केली. या मॅच मध्ये करायची, फायनल जिंकवायची. इकडे मात्र जर पाहिलं तर एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहावं लागेल. इकडे मात्र परतावा लागेल. एकच सिंगल मिळेल. धावा मात्र इथं रोखल्या जात आहेत. मोठा फटका अद्यापही आलेला नाहीये. मिस फिल्डिंग पाहायला मिळाली फायनलच्या मॅच मध्ये. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर संघाकडून हातातले बॉल सुटले, चौकार गेले आणि त्याचा फटका टीमला आता बसतोय की काय. परंतु 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. 5 बॉल 16. प्रणय 5 बॉल खेळला तर नक्कीच मॅच जिंकून देईल. 2 मोठे फटके खेळायचे प्रणयला 5 बॉल मध्ये. हेच कॅल्क्युलेशन त्याच्या डोक्यामध्ये असेल, हाच विचार असेल. परंतु ओमकारने देखील चांगली गोलंदाजी केली आजच्या दिवसभरामध्ये. 5 बॉल 16. परंतु बॅट हातातून निसटली. खेळपट्टीवरती जास्तीचं पाणी साचलंय. इकडे मात्र जर पाहिलं तर विकेट आणखीन एक धावबाची आली आहे. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चंद्रगड वॉरियर्स ढवळे संघाची पाहायला मिळते. आता मॅच संपूर्ण मध्ये जर पाहिलं तर ढवळेच्या बाजूने येते. ढवळीबाग क्रिकेट कमिटी अंतर्गत असणारी स्पर्धा शिवशक्ती क्रीडा मंडळ गोविले यांच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात आलं होतं. फायनलची मॅच आणि शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये करायचे ते धावा 16. 4 बॉल 16. 4 चौकार खेळायचे. 2 षटकार 1 चौकार मॅच जिंकून देऊ शकते. परंतु प्रणय स्ट्राईक एंडवरती नसणारे दीपेश अहिरे यांचा देखील सन्मान केला जाईल. संपूर्ण टीम आपली शिवशक्ती क्रीडा मंडळ गोविले यांच्या वतीने. राजेश धनावडे, चार बॉल 16.
ज्या बॉलवरती देखील धाव मात्र केवळ मिळेल ती एक. आता सामना आलाय 3 बॉल आणि 15 धावांवरती. चंद्रगड वॉरियर्स ढवळे विजयाच्या दिशेने जातो. फायनलची मॅच, अंतिम सामना. या पर्व तिसऱ्या मधील विजेता जवळजवळ आपण पाहिलं तर 3 बॉल मध्ये इथून पुढे धावांची आवश्यकता आहे ती 14. या बॉलवरती देखील फटका फसलाय. सिंगल मेल आणि दुहेरीचा प्रयत्न केला जातोय का पाहावं लागेल. 2 धावा पूर्ण केल्यात. विनायक अहिरे यांचा देखील सन्मान केला जाईल. संपूर्ण टीम शिवशक्ती क्रीडा मंडळ गोविले यांच्या वतीने विनायक अहिरे यांचा देखील सन्मान केला जातोय. टेबल टेनिस कोच. 2 बॉल बाकी शेवटचे. हा बॉल देखील खाली राहिला. बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. शेवटचा बॉल विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय चंद्रगड वॉरियर्स ढवळे. अनिल अहिरे यांचा सन्मान संपूर्ण टीम भावनाला.